जी शिक्षा मला झाली आहे, विधानसभेच्या आधी मला जेलमध्ये टाकायचं हा एक डाव आहे आणि आम्ही जे काही पुरावे किंवा आमच्या काही गोष्टी कोर्टासमोर मांडल्या होत्या त्या कोर्टाने स्वीकारल्या नाही. मोदी सर्वदेशाच्या घरी जातात मोदक खायला म्हणून हे सगळं घडलं. संजय राऊत हे आता उत्तर मॅजिस्ट्रेट आरती कुलकर्णी देऊ शकतात, कारण की त्या संजय राऊत आता जे बोलतायत ते तर जे जज आहे आरती कुलकर्णीचा संबंधात बोलतायत, म्हणजे भारतीय न्याय व्यवस्था संबंधी बोलतायत. त्या आरती कुलकर्णींनी नरेंद्र मोदीचा प्रभावात येऊन किंवा हे विधानसभा निवडणूक लक्षात ठेवून न्यायालयाने असा निर्णय दिला आहे. संजय राऊत मध्ये हिम्मत असेल त्याने उद्या जाऊन सुप्रीम कोर्टात चीफ जस्टिस चंद्रचूडच्याकडे अपील फाईल करावी. हिम्मत असेल त्याने अपील मध्ये हे सगळं द्यावं. म्हणूनच मी सांगितलं, हिम्मत असेल ते लेखी स्वरूपात त्यांनी चंद्रचूडला लिहावं आणि मी तुम्हाला गॅरंटी देतोय अपील मध्ये यातला एक पण शब्द नसेल. गेले 4 वर्ष हेच संजय राऊत नाटक करतात, मीडिया समोर एक बाईट देतात. माझा 27 आरोप केले नाही, हेही जे 100 कोटीचं केलं ना, एक कागद नाही दिलं त्यांनी, एक तक्रार नाही केली. न्यायालय थोडा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेलाही त्यांनी तक्रार नव्हती केली. म्हणून संजय राऊतची नौटंकी आता तिथे पोलीस कस्टडीत आहेत. मी त्याला चॅलेंज करतो उद्धव ठाकरे आणि संजय राऊतला. तुम्ही न्यायाधीश आरती कुलकर्णीवर आरोप करतायत, त्यांनी विधानसभा निवडणूक समोर ठेवून हा निर्णय दिला, मोदीजीचा मुद्दा आणून त्यांनी दिला. त्याच्यामध्ये हिम्मत असेल उद्धव ठाकरे आणि संजय राऊत त्यांनी सुप्रीम कोर्टात जावं, हे सगळं लिहावं. आता मेदा तर पहिले विचार